बाकी त्या सतीला कोणी विचारायला आलं नाही, तू कधी आली, तुझी तब्येत बरी आहे का, तू कशी आहे, कोणी विचारायला आलं नाही. असं बोलून बहिणी निघून गेल्या. पण आता मात्र सतीची बाजू घेणारी फक्त एकच व्यक्ती शिल्लक राहिली. बापानं तर अजिबात मान वळून सुद्धा बघितलं नाही दक्षानं. दक्ष राजाने अजिबात फिरकून सुद्धा पाहिलं नाही. त्याला राग होता, क्रोध होता. पण आता मात्र फक्त सती मातेच्या बाजू घेणारी फक्त एकच व्यक्ती शिल्लक राहिली, ती म्हणजे आई. आई नावाचं पात्र असं आहे, जगामध्ये तुम्ही कुठलंही अपराध केला तर त्या सगळ्या अपराधांवर ती पांघरून घालण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ती फक्त आई करते, बाकी दुसरं कोण नाही. एखादी चूक जर आपल्याकडून घडली तर आपल्याला पदरात घेणारी फक्त आईच आहे. आई म्हणजे आई नसते. आई म्हणजे आई नसते. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आणि ते आईचं पात्र महाराज या जगामध्ये एकदा आईचं पात्र जर आपल्या आयुष्यातून निघून गेलं ना तर त्या आईची किंमत व्यक्ती निघून गेल्यानंतर कळते. ज्याला आई नाही ना आता त्याला विचारा आईची किंमत काय असते. त्याच्या आयुष्यातून आई नावाची जी माया आहे ना, जे मायेनं प्रेमानं हात फिरवणारा जो हात आहे ना तो निघून गेला ना, त्यांना विचारा आई या नावाची किंमत काय आहे. महिला मंडळीला मी नेहमी सांगत असतो, तुमचं माहेर कुठपर्यंत माहिती आहे? जोपर्यंत माहेराला आई आणि वडील हे दोन व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंतच तुमचं माहेर तुमच्यासाठी आहे. कधी माहेराला जा, मुलगी जर माहेराला गेली तर आईने कधी तिची पिशवी रिकामी पाठवायची नाही. दोन कांदे टाकून देईल, दोन लसणाच्या. आता मला सांगा, कांदे काय टाकून देण्याची वस्तू आहे का? तिकडे कांदे नसतील का? पण आईचं प्रेम आहे होते. आई कधीच मुलीची पिशवी रिकामी जाऊ देत नाही. दोन कांदे तरी टाकीलच, थोडाफार भाजीपाला तरी टाकीलच. काही ना काही पोरीची पिशवी भरभरून येते. ज्यांच्या ज्यांच्या पिशव्या भरून येतात त्यांनी समजून घ्यायचं अजून आपली आई जिवंत आहे म्हणून बरं आहे. आणि ज्यांच्या पिशव्या रिकाम्या झाल्या ना त्यांनी समजून घ्यायचं आपली आई गेली म्हणून आपली पिशवी रिकामी आहे. आई नावाचं पात्र सहजासहजी कुणाला कळणार नाही. या जगामध्ये भरभरून प्रेम करणारं तत्व म्हणजे फक्त आई आहे. आई आई माझी मायेचा सागर दिलाने जीवन आकार आई माझी मायेचा सागर दिलाने जीवन आकार आई माझी मायेचा सागर दिलाने जीवन आकार आई बडी कमाई काय सांगू त्याची जीवनाच्या वाटी किती असतो त्याचा आई माझी मायेचा सागर जीवन पास बुलाती है कितना रुलाती है, पास बुलाती है कितना रुलाती है, याद तुम्हारी जब जब मुझको आती है।
होती, उनसे पूछो जिनकी माँ नहीं होती। माँ, माँ, ओ अम्मा के मंदिर की है सबसे प्यारी मूरत, भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत, जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पर हो, जन्मों की दीवारों पर अब नाम अपना लिख जाए। आई माझी, आई माझी, मायका सागर, मायका सागर, दिलाने जीवनाता, जीवनाता आएगा, 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 आएगा। आई म्हणजे आईच असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही, तिला आई म्हणतात. जोपर्यंत आहे तोपर्यंत ती कळत नाही, आणि गेल्यावर मात्र मिळत नाही. या पात्राला आई म्हणतात. एखाद्या लग्नाचा प्रसंग बघा तुम्ही, आईचं मुलीवरती किती प्रेम असतं किंवा आईचं मुलावरती किती प्रेम असतं. एखादा लग्नाचा प्रसंग जर आपल्या समोर आणला तर मुलगी वाटी लावण्याचा जो काही प्रसंग आहे तो चांगली चांगली माणसं त्या ठिकाणावरून थोडीशी बाजूला निघून जातात. ते सहन करू शकत नाही, तो प्रसंग डोळ्यानं पाहू शकत नाही. अहो, मंगल अष्टक ज्या वेळेला चालू होतात ना, त्याच वेळेला आई ज्या वेळेला तुळशीला पाणी घालत असते त्यावेळेला तांब्यातून पाणी तुळशीला घालत असते, पण डोळ्यातून मात्र दोन्ही डोळ्यातून धारा चालू असतात की आज माझं सोन्याचं लेकरू जाणार आहे. एवढे दिवस घरामध्ये सांभाळलंय, पण आज मात्र एकाच दिवसामध्ये सगळे काही संबंध नाते गोते तोडून एका क्षणामध्ये त्या स्त्रीला घर सोडावं लागतं. एका क्षणामध्ये तिला आई सोडावी लागते, एका क्षणामध्ये तिला बाप सोडावा लागतो, एका क्षणामध्ये तिला भाऊ सोडावा लागतो. श्री म्हणजे खूप मोठं त्यागाचं प्रतीक आहे. श्री इतका त्याग आपण करू शकत नाही. श्रीचा त्याग ज्याने समजून घेतला ना, त्याच्यासाठी ती त्याच्या घरची लक्ष्मी असेल. लक्ष्मी. श्रीचा त्याग सोपा आहे. मी तर म्हणतो याच्यापेक्षा उलट जर प्रथा असते तर एका मुलीला तिची आई सोडावे लागतात, एका मुलीला तिचा बाप सोडावा लागतो, एका मुलीला तिचा भाऊ सोडावा लागतो, एका मुलीला तिच्या मैत्रिणी सोडावे लागतात, गाव सोडावं लागतं. कोण नवरदेव आहे त्याचं तोंड माहिती नसतं, कोण नवरदेव आहे त्याचं काही माहिती नसतं, त्याला काय त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं राहणीमान कसं आहे काही माहिती नसतं. आई वडिलांनी आज्ञा दिली म्हणून त्याच्या दारात जावं लागतं आणि उभं आयुष्य त्याच्या दारामध्ये खर्च करावं लागतं. पण ज्याच्या दारात जायचंय तो आपल्याला सुखाने नांदवेलच याची सुद्धा गॅरंटी नसते. पण तरी ती श्री स्वतःचं समर्पण आई आणि वडिला करता दुसऱ्याला देते. तिला आई म्हणतात, तिला समर्पण म्हणतात, तिला त्याग म्हणतात. याच्या उलट असतं तर आपल्यालाच आपले घरदार सोडून जर तिकडे जावं लागलं असतं तर मग कळालं असतं बाप सोडणं म्हणजे काय आहे, आई सोडणं म्हणजे काय आहे, प्रपंचामधून सगळं 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 सोडून त्याग करून जाणं म्हणजे काय आहे. आणि त्यावेळेला ती आई ज्या वेळेला मुलगी वाटी लावायचा प्रसंग समोर येतो ना, तो प्रसंग आम्ही अनुभवलाय. म्हणजे आमची बहीण बसलेली आहे इथं, ते बघा ती समोर बसलेली आहे. ज्या वेळेला तिला वाटी लावण्याचा प्रसंग आला ना, पोरगी काय लय लांब नाही दिली. पोरगी दिली आम्हाला नेहमी पाहण्याकरता गवंडगाव मध्येच. आणि तिचे जे सासू सासरे आहेत, खरंच तू खूप भाग्यवान आहे. तुझे सासू सासरे कथेमध्ये येऊन बसतात, दररोज कीर्तनाला असतात, प्रवचनाला असतात. सासू सासरे भाग्यवान आहे, तुझ्यासारखी पोरगी त्या घरात गेली. पण तू सगळ्यात जास्त भाग्यवान आहे की तुला असे सासू सासरे भेटले, ते इथं दररोज बसलेले असतात.
या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे की माझ्या बहिणीचे सासू सासरे तिला असे भेटले. असे सासू सासरे प्रत्येक मुलीला भगवंताने द्यावे एवढीच प्रार्थना करतो. तिला वाटी लावत असताना आम्ही भाऊ म्हणून ज्या वेळेला तो प्रसंग समोर आला आमच्या आणि ज्या वेळेला आम्ही तो अनुभवला त्यावेळेला कळतं की आपल्या घरातून एक व्यक्ती आपल्याला वाटी लावत असताना काय तो प्रसंग असतो आणि ती आई ते प्रसंग अनुभवते. ती आई मुलीला सांगत असते, हे बघ एक गारानं सुद्धा परत इकडे आलं नाही पाहिजे. सुखाने नांद. सासू सासऱ्याची आई वडील म्हणून सेवा कर. ती आई मुलीला उपदेश करत असते आणि त्या आईने मात्र तो उपदेश केलेला असतो. आई सोडून दुसरी कोणी उपदेश करील का? आईच्या जागेवर दुसऱ्या ज्या असतात ना त्या दुसऱ्या उपदेश करताना असा नाही करत. फार महत्वाचं आहे बरं. मुलींनो, स्त्रियांनो, महिला मंडळी, माझ्या भगिनी, सल्ला कोणाचा ऐकू नका. आईचा असेल आणि तो योग्य असेल हे महत्वाचं आहे. आईचा सल्ला आहे पण तो योग्य असेल तर स्वीकारा आणि आईचा सल्ला असून तो जर अयोग्य असेल तर त्याचा तिथेच तिरस्कार करा. बाकी कोणाचा सल्ला घेऊ नका. निश्चित घरामध्ये सुख समाधान शांती लाभल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती आई फक्त सती माते करता तिथे गेली. दयाद्र अंतकरणानं, दयाळू अंतकरणानं त्या आईने सती मातेची विचारणा केली. सती माता म्हणायला लागली, आई अगं खरंच सांग ना, माझी काय चूक आहे? माझ्या बहिणी माझ्याशी वेड्या वाकड्या बोलतात, माझे वडील माझ्याशी बोलले नाही, माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, माझी काय चूक आहे? आईने सांगितलं, तुला माहिती आहे ना तुझे वडील, तुझ्या वडिलांना कधी मध्ये राग येतो, मग ते असंच आहे, काही टेन्शन घेऊ नको, चल यज्ञामध्ये. चल यज्ञामध्ये म्हटल्यानंतर सती माता यज्ञाच्या ठिकाणी गेली आणि तो यज्ञ पाहायला लागली. यज्ञ पाहायला लागली, पाहायला इकडून तिकडे यज्ञ पाहिला. पण त्या यज्ञामध्ये सगळ्या देव देवतांना बसण्याकरता स्थान होतं. पण सतीने पाहिलं आपले जे मालक आहे भगवान भोलेनाथ, त्या भगवान भोलेनाथांना बसण्याकरता इथे आसन नाही. आसन नाही म्हणल्यानंतर मात्र सतीचा पारा सरकून गेला. दक्षाला राग आहे जावयाचा, मान्य आहे, पण इतर देव देवतांना समजायला नको का? भोलेनाथांशिवाय कुठलाच यज्ञ पूर्ण होत नाही. भोलेनाथाशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही, मग हा यज्ञ कसा काय त्यांच्याशिवाय पुरा होऊ शकतो? माझ्या पतीला या ठिकाणी स्थान नाही. आणि जी स्त्री आहे, ज्या स्त्रीला आपल्या पतीचा अपमान सहन होतो ती स्त्री पतिव्रता म्हणता येणार नाही. जिथे स्त्रीच्या पतीचा अपमान केला जातो तरी ती स्त्री तिथेच राहते, तिथेच वागते, तिथेच बोलते, याचा अर्थ ती स्त्री पतिव्रता म्हणता येणार नाही. सती मात्र पतिव्रता होती. सती म्हणायला लागली, माझ्या पतीचा जिथे अपमान होतो तिथे मी राहू शकत नाही आणि मी गप्पही राहू शकत नाही. सती मातेला क्रोध आला आणि सती मातेचा क्रोध अनावर झाल्यानंतर सतीने मोठ्यानं बोलायला सुरुवात केली, सुनो, या ठिकाणी माझ्या पतीला बसण्याकरता आसन दिलं नाही, उलट माझ्या पतीचा अपमान केला. ज्यांनी ज्यांनी माझ्या पतीचा अपमान केला असेल त्यांना त्यांच्या पापाची फळं लगेच भोगायला भेटतील. असं म्हणून रागारागाने त्या सती मातेने त्या यज्ञातल्या माणसांना बोलण्याकरता सुरुवात केली. सती मातांना म्हणायला लागली, सती माता म्हणायला लागली, माझ्या पतीचा अपमान करता. माझ्या पतीचा अपमान करणारा भला माझा बाप दक्ष जरी असेल तरी, माझ्या वडिलांना माझा जन्मदाता बाप जरी असेल आणि तो भगवान भोलेनाथाचा जर अपमान करत असेल तर माझ्या बापाला सुद्धा त्याच्या पापाची फळं निश्चित भोगायला भेटणार. आणि जिथे माझ्या मालकाचा अपमान होतो त्या ठिकाणी मात्र मला तो सहन होत नाही. असं म्हणून जो यज्ञ पेटलेला होता त्या पेटलेल्या यज्ञामध्ये सती मातेने आपला देह त्या ठिकाणी समर्पण करून टाकला.